तुम्ही भाकड काळाचं काय सांगत होते? भाकड म्हणजे फिटवर व्यवस्थित येत नव्हत्या, घाण पाणी टाकायच्या आणि लावली की राहत नव्हत्या. उलटायच्या. हा किती वेळा व्हायचं असं? एक तर 15 वेळेस लावली होती आपण. एक म्हैस. आणि सरासरी सरासरी 3, 4, 5 खेप. बरं, तीन खेप झाल्या तर किती खर्च वाढतो? 3-4 हजार खर्च आहे. 3-4 हजार रुपये खर्च येतो आणि वरून तुमचे 3 महिने 4 महिने म्हैस अंगावर पडते. महिन्याचं उत्पन्न किती तिचं म्हशीचं? 10-15 हजार जवळपास येते. 15,000 रुपये. मग आता दूध किती येते का म्हशीचं सध्या? 1 लिटर देते. एका वेळेस का 2 वेळेस? एक वेळेस. ही 2 टाइमचं 18 लिटर दूध देते. 18 लिटर दूध देते ही? 14 ते 18 लिटर तुमच्याकडे दूध आहे. मग तुम्ही विचार जर केला तर 15 लिटर जरी धरलं दिवसाला तर महिन्याचं 450 लिटर. रेट काय आहे? 50 रुपये. ठीक आहे, 50 रुपये धरू, कमी धरू आपण. म्हणजे 5-24 आणि 5-5 25, 22,500 रुपये महिना. म्हणजे 3 महिने जर खाटी राहिली तर किती नुकसान आहे तुमचं? 60,000 रुपये. हे कळतं का शेतकऱ्याला? तो म्हणतो काय महाग आहे, तो म्हणतो महाग आहे, बरोबर आहे ना? पण तुझे 60,000 रुपये गेले, त्याच्या बदल्यात तू त्याला जर एक बकेट चारली असते 1,600 रुपयाची तर ते 3 महिने काय झाले असते? वाचले असते. परंतु ते नुकसान शेतकऱ्याला दिसत नाही, तो काही त्याचा हिशोब करत नाही. आणि म्हणून मग नंतर परवडली नाही का ती? कारण 3 महिने तुम्हाला चारा तर राखायचा आहे ना, चारा द्यायचा आहे, खुराक द्यायचा. त्याच्याहून गांडूळ जास्त तयार झाली गंड्यातून त्यांच्या खतामुळे. अच्छा, म्हणजे तो पण वेगळा फायदा झाला. फायदा. तुमचं खत काय झालं? आता गांडूळ झाले.